नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे डिजिटल विशाल या शेतकऱ्यासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत अतिशय एक महत्त्वाचा विषय. मोबाईलवरून घरबसल्या प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पीक विमा अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागतात, अर्जाची शेवट तारीख काय आहे आणि मोबाईलवरून अर्ज भरताना नेमकं काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तुम्हाला या गोष्टी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं नुकसान टाळा. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला PMFBY हे प्लेस्टोरला जाऊन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. प्लेस्टोरला जायचं आहे, इथं PMFBY सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर हे क्रॉप इन्शुरन्स नावाने ॲप येईल, हे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अप्लाय फॉर द न्यू स्कीम हे दिसेल तुम्हाला इथे. त्यानंतर तुम्हाला PMFBY याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुमचं राज्य महाराष्ट्र आहे. त्यानंतर सीझन, आत्ता सीझन चालू आहे खरीप, म्हणजे कोणता हंगाम चालू आहे, खरीप रब्बी. तर आता आपलं चालू आहे खरीप. आणि कोणती स्कीम आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना, हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं कोणतं वर्ष आहे, कोणतं इयर आहे, 2025 सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही गेल्या वर्षी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तिथं ऑलरेडी गेल्या वर्षीचे बँक डिटेल्स दाखवेल. हे तुम्हाला नसेल सिलेक्ट करायचं तर ॲड न्यूवरती हे करून तुम्ही तुमचं बँक डिटेल भरू शकता. पण माझा जे आहे ते मी सिलेक्ट करतो आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फार्मर डिटेल्स दाखवले जातील, तुमचं नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, रिलेटिव्ह सगळं. पुन्हा नंतर रेसिडेन्शियल डिटेल्स, इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा. माझा ॲड्रेस टाकले नाही इथे. त्यानंतर नॉमिनी ॲड करायचं असलं करू शकता, नसेल तर नाही. सेव्ह आणि नेक्स्ट करून नंतर तुम्हाला विचारलं जाईल क्रॉप इन्शुरन्स लोकेशन, तर कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात तुमचं सोयाबीन पेरलेलं आहे. तर माझं आहे धाराशिव जिल्ह्यात, धाराशिव तालुक्यात. आणि कोणतं सर्कल आहे तर बेंबळी सर्कल आहे. ग्रामपंचायत कोणती आहे तर बोरखेडा आहे. आणि गाव कोणतं आहे तर बोरखेडा. यानंतर प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल क्रॉप डिटेल्स. त्यानंतर फर्स्ट आहे क्रॉप टाईप, तर इंडिव्हिज्युअल आहे का मिक्स आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजे एकाच शेतामध्ये फक्त सोयाबीन पेरलेलं आहे तर त्याला इंडिव्हिज्युअल म्हणतात. किंवा मिक्समध्ये सोयाबीन आणि तूर पेरलेली असेल तर मिक्समध्ये आहे. तर मिक्स आपण बघू. पहिल्यांदा तुम्ही समजा सोयाबीन पेरलेली आहे तर सोयाबीन करू शकता, आणि तूर आहे थोडीशी तर तूर सिलेक्ट करू शकता आणि त्याचा रेसिव इथं टाकू शकता. पण माझं इंडिव्हिज्युअल सोयाबीन आहे फक्त, तर मी सोयाबीन करतो आहे. आणि ह्याच्यानंतर कुठल्या दिवशी पेरलेलं आहे त्याची तारीख टाकायची आहे तुम्हाला. तर माझं पेरलेलं आहे 15 जूनला, तर मी 15 जून ही तारीख टाकतो आहे. ओनरशिप स्वतः ओनर आहे. सर्वे नंबर आहे तो टाकू शकता तुमचा जो आहे तो. खाता क्रमांक बी टाकू शकता तुमचा जो आहे तो. त्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल्स पूर्ण तिथे दाखवली जाईल की तुमच्या नावापुढे. ते क्लिक करायचं तिथं आणि प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला लँड एरिया टू इन्श्युअर, म्हणजे पूर्ण तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत, गव्हर्मेंट सरकारचा किती शेअर आहे, सेंट्रल गव्हर्मेंट यांचा किती शेअर आहे, आणि स्वतः आपण फार्मर किती भरतो आहे हे इथं दाखवलं जाईल. आणि तुम्हाला टोटल किती सम इन्शुअर्ड आहे, म्हणजे विमा तुम्हाला किती मिळू शकतो की नुकसान झाल्यानंतर, 23,200 हे दाखवतं आहे. माझं एरिया आहे 0.40 R, तर माझ्यासाठी 464 रुपये पेड करायचे आहेत. तर प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवतं पूर्ण. तुम्हाला अजून कुठलं, समजा आता एक नुसतं सोयाबीन आहे, 5 एकर रान आहे तुमचं, 2 एकर सोयाबीन आहे, 3 एकर तुमचं उडीद आहे, तर तुम्ही ॲड मोर क्रॉप करून तुम्ही इथं भरू शकता.
यानंतर प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमचं पासबुक अपलोड करायचं आहे. तुमचा 7/12 एका PDF अपलोड करायचा आहे. आणि इथं शोईंग सर्टिफिकेट म्हणजे जे पिक पेअर आहे तो अपलोड करायचा आहे. हे अपलोड केल्यानंतर सबमिट करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कमेंट करा.